मित्रांनो, जय जिजाऊ. आज शेतामध्ये आलतो आणि पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावल्यानंतर बघा ही चारी आहे आणि या चारीतलं पाणी अशा स्वरूपाचं वाहत होतं. असं वाहत असताना आपणाला पाणी एक घागर भरायची होती. पाठीमागं असं दृश्य आहे बघा. बघा हे आणि ह्याच्यातून असं वरती शेती आहे, त्याच्यातून पाणी झिरपून येतं आणि असं ह्या चारीतून खाली निघून जातं. पण आपल्यापासून पिण्याचं पाणी खूप लांब आहे. मग आपण काय केलं की अजून एक होल होतं, त्या होलामध्ये एक स्टिंगची बाटली अर्धी कापली आणि चिखलाने अशी पॅक केलेली आहे बघा, पोरी पॅक केलेली आहे आणि हे पाणी ह्या घागरीत कळशीत ठेवलेलं आहे. आता ही कळशी पूर्ण भरलेली आहे. आता मी उचलतोय बघा, हे पाणी स्वच्छ आहे बघा. ही दारा ह्यांच्याजवळ हातात दिलेली आहे. हे आमचे मित्र आहेत गादीगावची बागल म्हणून बघा. हे स्टिंगची बाटली आपण ह्या पाईपात जमिनीत घातलेली आहे आणि त्याचं एकजूट केलेलं आहे. अतिशय छान पाणी पडतं आहे. हे 24 तास पाणी असं पडत असतं. पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग जर केला तर आपणाला भविष्यात येणाऱ्या अडचणीपासून दूर होऊ शकतो. आणि बघा इथंच एक झरा आहे, असाच सेम इकडे एक झरा होता आणि ह्या झऱ्यामध्ये आपण स्टिंगची बाटली घालून एकजूट करून पाणी केलेलं आहे. आता इथं सर्वजण पाणी पिणार. तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा.